आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. तर साहित्य बघून घेऊ. अर्धा चमच वेलची पावडर, गूळ अर्धा वाटी, ओले खोबरे, 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ, गव्हाचे पीठ. तर प्रथम आपण गव्हाचे पीठ मळून घेऊ. ओला नारळ मिक्सरला लावून घेऊ. आता आपण ओला नारळ मिक्सरला लावून घेतला आहे आणि गव्हाचे पीठ मळून घेतले आहे. तर प्रथम आपण पातेले गरम करून घेऊ. पातेले गरम झाल्यानंतर तूप 1 चमचा घातला आहे त्याच्यामध्ये. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. दोन 3 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. थोडा ब्राऊन कलर आल्यानंतर थोडा आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. गूळ थोडा मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. हे मोदकाचे सारण तयार आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे साईडला ठेवून कणकेची पोळी लाटून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून घेतली आहे. तर आपल्याला वाटीच्या साहाय्याने याचे सर्कल करायचे आहेत या पद्धतीने. तर हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊ या पद्धतीने. आता आपण याला मोदकाचा आकार देऊ. तरी हे आपले तयार मोदक. आपल्याला आता उकडून घ्यायचे आहेत. तर उकडण्यासाठी चाळणीला प्रथम तेल लावून घेऊ. तेल लावल्यानंतर हे याच्यामध्ये ठेवायचे आहेत या पद्धतीने. ड्रायफ्रूट पण तुम्ही सारणामध्ये ॲड करू शकता. आता हे उकडण्यासाठी आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे मोदक याच्यावरती ठेवायचे आहेत.
आणि 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. पंधरा मिनिटांनी आपल्याला आता हे शिजले का चेक करायचं आहे. याचा कलर चेंज झाला आहे, हे शिजले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून 10 मिनिटं थंड होऊ द्यायचे. मोदक थंड झाले आहेत. आता आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. हे तयार आहेत अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक.